नमस्कार मंडळी, कोल्हापूर बर्ड फार्म या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे सॉफ्ट फूड. जे बर्ड्सना सीड मिक्स किंवा नुसतं धान्य देण्याच्या व्यतिरिक्त आपण सॉफ्ट फूड सुद्धा देतो आणि तोच आपला आजचा टॉपिक आहे. तर आपल्या समोर आहे आता हे गहू, मटकी, थोड्या प्रमाणामध्ये आपण सोयाबीन सुद्धा ॲड करतो याच्यामध्ये, त्यानंतर मसुरा आणि मूग हे समोर जे आपण आता ॲड केले. तर या सगळ्यांना आपण 24 तास पाण्यामध्ये भिजवून घेतो आणि नुसते एवढंच नाही तर आणखीन इन्ग्रेडियंट सुद्धा आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो. जसं की आपण चणे असतात जे हरभरे म्हणतो आपण, ते सुद्धा आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो, छोले पण ॲड करू शकतो. आणि हे सगळं पाण्यामध्ये भिजवल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा टोपण ॲपल सायडर व्हिनेगर घ्यायचं. अनपॅस्चराइज्ड असेल व्हिनेगर तर ते सगळ्यात उत्तम असतं. 24 तास भिजवून घेतल्यानंतर आम्ही त्याला मोड आणून घेतलेले आहेत आणि आता आम्ही दाखवतोय तुम्हाला की हे सॉफ्ट फूड कसं प्रिपेअर करायचं. यासाठी आपण पेट्स लाईफचं 1 फूड पॅलेट्स घेतोय आणि हे जे पॅलेट्स आहेत हे ड्राय असतात, जे पक्षी थोडंसं खराब करतात, म्हणजे खाताना बाहेर टाकून देणे वगैरे प्रकार करतात फोडताना, म्हणून आम्ही हे जास्त करून भिजवून घेतो पाण्यामध्ये. एक 10 ते 15 मिनिटात हे व्यवस्थित भिजवून तयार होतात. आणि आता आपण हे भिजवून घेतोय पहिल्यांदा आणि राहिलेलं उरलेलं पाणी आपण नंतर हे फेकून देणार त्याच्यामधलं. आता आपल्याकडे आपले मूड आलेले, म्हणजे जवळपास 2 ते 3 दिवसानंतर जे मूड येतात पाण्यातून भिजून काढल्यानंतर, ते मूड आलेले सर्व धान्य आपण एकत्र काढलेलं आहे. आपण बघू शकता संपूर्ण पाणी निघून फक्त ड्राय अशा फॉर्ममध्ये आपण सर्व मटकी किंवा मोड आलेले जे आहेत धान्य सगळे एकत्र केलेले आहेत. आणि त्याच्यावरती आपण थोडंसं बारीक केलेले गहू आहेत, जेणेकरून लहान पक्षी जर कोणता असेल, पिल्लं असेल तर त्यांना सुद्धा ते खाता येईल आरामात. तर आता सगळं आपण हे मिक्स करून घेतलंय आणि त्याच्यावरती आपण घालतोय कॅल्शियम पावडर, जी कटलफिश बोन, एक शेल, त्याच्यानंतर लाईमस्टोन या अशा सगळ्या गोष्टींपासून तयार करून ऑलरेडी आम्ही ठेवलेली असते. आणि हे आपण प्रत्येक वेळी सॉफ्ट फूडवरती घालून ठेवतो, जेणेकरून प्रत्येक पक्षाच्या फूडमध्ये, कन्झम्पशनमध्ये कॅल्शियम पावडर ही त्याला मिळत राहील यासाठी. थोडं कमी पडले म्हणून आणखीन थोडीशी अजून वरून कॅल्शियम पावडर आपण टाकतोय आता. आणि व्यवस्थित संपूर्ण फूड आपण मिक्स करून घेतोय कॅल्शियम पावडर सोबत, जेणेकरून हे फूड सुद्धा थोडं ड्राय होऊन जातं आणि मोशन्स लागणार नाहीत. हे रेक्स ऑइल आहे, जे आपण अगदी अर्ध कॅप किंवा त्यापेक्षा कमी घेतोय, कारण सध्या उन्हाळा सुरू आहे, त्यामुळे अगदी कमी प्रमाणामध्ये आठवड्यातून एखाद्या वेळेस आपण रेक्स ऑइल सुद्धा यूज करतो, जेणेकरून त्यांच्या फिदरला शायनिंग, फर्टिलिटीचे प्रॉब्लेम्स कमी होणे आणि बाकी सर्व गोष्टींचा त्याच्यामध्ये फायदा आहेच. आता 1 पॅलेट्स भिजलेले आहेत व्यवस्थित पाण्यामध्ये, पाणी निथळून घेतो आपण, जे आपण टाकून देणार. आणि फक्त भिजलेले मऊ झालेले पॅलेट्स आपण घेतो, जे खायला पक्ष्यांना खूप आवडतात आणि त्याचं जास्त ते नुकसान करत नाहीत. आता पॅलेट सुद्धा आपण संपूर्णपणे त्याच्यामध्ये मिक्स करून घेतोय आणि मिक्स झाल्यानंतर आपण सर्व पक्ष्यांना आता खायला देणार आहोत. चला तर मग बघूया आता पक्षी याचा किती आनंदाने आस्वाद घेत आहेत. हे तयार झालेलं फूड आहे असं दिसतं, ज्याच्यामध्ये प्रत्येक दाण्याला कॅल्शियम पावडर लागलेली असते. आता प्रत्येक पक्षासाठी किंवा जिथे जास्त पक्षी आहेत त्यांना जास्त क्वांटिटी, कमी पक्षी आहेत तिथे कमी क्वांटिटी, अशा हिशोबाने आपण पहिल्यांदा फूड बाउलमध्ये टाकून घेतो आणि त्यानंतर प्रत्येक पिंजऱ्यामध्ये आपण बाउल त्यांचे त्यांना प्रोव्हाइड करतो. आता आपण फूड म्हणजे सॉफ्ट फूड प्रत्येक बाउलमध्ये टाकून घेतलेलं आहे. यानंतर येतं ते म्हणजे त्यांना प्रोव्हाइड करणं, जे मी आता दाखवतो तुम्हाला. सॉफ्ट फूड ठेवल्यावर लगेच सगळे पक्षी सॉफ्ट फूड खाण्यासाठी खाली येतात, जे तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकताय. आपल्या एरियामध्ये प्रत्येक पक्षाला सॉफ्ट फूड हे दिलं जातं. प्रत्येक पक्षी सॉफ्ट फूड आवडीने खातो, म्हणून प्रत्येक पिंजऱ्यामध्ये आपण सॉफ्ट फूड प्रोव्हाइड केलं जाईल. आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल की पक्षी किती चांगल्या प्रकारे सॉफ्ट फूड खातात आणि त्याचा आनंद घेतात. सॉफ्ट फूड देणं खूप गरजेचं आहे, कारण न्यूट्रिशनल व्हॅल्यू जे आहेत
त्या कम्प्लीट होण्यासाठी थोडीफार अजून मदत होते बर्ड्सला. आपण किती डाएट दिला तरी त्या व्हॅल्यूज पूर्ण कम्प्लीट होत नाहीत, पण त्या कम्प्लीट करण्याचा प्रयत्न आपण यामधून करतो. आणि वेगवेगळ्या प्रकारचे धान्य भिजवून मोड आणून अशा दोन प्रकारे आपण ते त्यांना देऊ शकतो. आणि जर तुम्ही या सॉफ्ट फूड हा प्रकार जर तुम्ही सुरुवातीपासून चालू ठेवलात तर पक्ष्यांना याची सवय लागते आणि त्यांच्या होणाऱ्या पिल्लांनाच देखील त्याची सवय लागते आणि सगळे बर्ड्स हेल्दी होतात. त्यामुळे आम्हाला नंतर प्रश्न असे विचारले जाणार नाहीत की या तुमचे पक्षी इतके हेल्दी आणि चांगल्या हेल्थमध्ये कसे तयार होतात. तर याचं उत्तर हेच आहे, सॉफ्ट फूड द्या, पक्षी आनंदी आणि चांगला ठेवा. धन्यवाद.